तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी आज दाखवतो की आजच्या एका व्हिडिओमध्ये की तुम्ही विहिरीची आणि बोरची जी काय मोटर आहे एका सोलरवर कशी चालवू शकता. तर याविषयी आजच्या मी एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण भरपूर ठिकाणी काय होतं की एक सोलर आलं तर ते फक्त विहिरीवरच चालतं, तर काही सोलर येतात ते फक्त ह्याच्यावर बोरवर असतात. तर आपण जे हे सोलर आहे तुम्ही बघू शकता, किर्लोस्करचं सोलर आहे, हे 5 HP सोलर आहे आणि ह्याला आम्ही विहिरीवर आणि बोरवर दोन्हीवर पर एकच मोटर केलेली आहे. म्हणजे दोन्हीवर सुद्धा तुम्ही एकच सोलर चालवू शकता. म्हणजे विहिरीची मोटर आणि बोरची मोटर जे काय आहे ते दोन्ही पण एका सोलरवर चालवणं शक्य आहे. तर ते कसं करायचं, काय करायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा, जेणेकरून नवीन काही आलं अपडेट की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तुम्ही बघू शकता इथं विहीर आहे आणि ह्या विहिरीचं देखील आता खालून इथून एक कनेक्शन घेऊन तिकडे दिलेलं आहे. हे जे आहे कनेक्शन हे लाईटवरचं कनेक्शन आहे आणि इथून तुम्ही बघू शकता हे वायर दिलेलं आहे आणि हे वायर या ठिकाणी इकडे विहिरीकडे जातं आणि हे विहिरीचं कनेक्शन दिलेलं आहे. आणि ह्याला हे जे दुसरं वायर तिकडे लांब नेलेलं दिसतंय तुम्हाला, तर हे आहे बोरचं वायर आहे. त्या तिकडं पलीकडे एक बोरवेल आहे, तर त्या ठिकाणी ते बोरवेल वर दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं वर फ्यूज वगैरे दिलेले आहेत. तर फक्त इथून काय करायचं की एक फ्यूज उचलून दुसरा लावायचं काम आहे की यावर बोरवेलवर हे चालू होतं. तर तुम्ही बघू शकता आता इथं या ठिकाणी ह्या सोलरवरती बोरवेल चालू केलेला आहे आणि बोरवेलचं पाणी देखील त्या ठिकाणी लावलेलं आहे. तर बोरवेल आणि विहीर हे दोन्ही देखील आम्ही एका सोलरवर कंट्रोल केलेलं आहे. तर ते कसं करायचं हे तुम्हाला सांगतो मी. तर सर्वप्रथम आम्ही हे प्रायव्हेटचं सोलर घेतलेलं होतं आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे 5 HPचं सोलर आहे आणि हे जे कंट्रोलर आहे हे कंट्रोलर आम्ही नवीन घेतलेलं होतं आणि कंट्रोलवर आम्ही असं ॲडजस्ट केलं की आता इथं तुम्ही फ्यूज बघू शकता. ह्या फ्यूजमध्ये जर बोरचे वायर टाकले तर त्या ठिकाणी बोरवेल चालू होतं आणि जर विहिरीचे वायर टाकले तर या ठिकाणी विहिरीचं सोलर हे चालू होतं. तर तुम्हाला देखील असं कंट्रोलर घ्यायचं. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे कंट्रोलरवाल्याचे किंवा जर वेंडरचे कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या वेंडरचे पाहिजेत किंवा कोणाचे पाहिजेत ते मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करतो. म्हणजे तुम्हाला देखील काही मदत झाली तर चांगलीच गोष्ट आहे. तर या ठिकाणी आम्ही अशा प्रकारे ते केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही बोरवेल आणि विहीर दोन्ही देखील एका ठिकाणी चालू शकतो. आणि आम्ही यामध्ये जी काही सोलरची मोटर आली ती न टाकता या ठिकाणी दोन्ही पण मोटरी आहे आपल्या लाईटवरच्या मोटर टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे इथं कंट्रोलर फक्त बसून त्या कंट्रोलरला थोडा खर्च वगैरे झाला आणि ते कंट्रोलर बसूनच या ठिकाणी आम्ही ते बोरवेलवर एक आणि विहिरीवर एक असे वेगवेगळे सोलर हे केलेले आहे. तर तुम्ही इथं बघू शकता आता इथं फक्त ॲट अ टाईम दोन्ही मोटर चालू शकत नाहीत. एक तर तुम्हाला बोरची चालू करायला लागेल किंवा विहिरीची मोटर त्या ठिकाणी चालू करायला लागणार आहे. दोन्हीपैकी एकच तुम्ही त्या ठिकाणी चालवू शकता. तर आता सध्या इथं बोरवेलची मोटर चालू आहे, विहिरीची मग बंद राहते. तर अशा प्रकारे दोन्हीपैकी एकच मोटर चालवू शकता. परंतु ज्याला जास्त पाणी येतं किंवा जे पाणी मारतं ते तुम्ही मोटर तुमच्या ॲडजस्टनुसार चालवू शकता. तर अशा प्रकारचे इन्स्टॉलेशन वगैरे केलेलं आहे. तर नवीन कंपन्या कधी येणार आहेत अशा देखील शेतकऱ्याच्या कमेंट येत होत्या. त्याविषयीचं देखील अपडेट लवकरच घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करूयात. कारण तुम्हाला सांगितलं होतं मी तारीख वगैरे सांगत असतो नेहमी, त्यानुसार तारखानुसार ते नवीन कंपन्या हे ॲड होत चालत असतात. आणि तुम्हाला भरपूरदा मी तारीख देखील सांगितलं नवीन कंपन्या लवकरच येणार आहेत. त्याची देखील तारीख आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी जाहीर केलेली व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.